नदी पुनरुज्जीवन आणि प्लॅस्टिक मुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचं ठरेल असा विश्वास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत व्यक्त केला। पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी काल जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळाची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या। या बैठकीत पर्यावरण, प्लॅस्टिक मुक्ती आणि शिक्षण इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। समुद्र आणि नदीतील प्रदूषण रोखणं, प्लॅस्टिक कचऱ्याविरुद्ध संयुक्त प्रयत्न तसेच शिक्षण, पशुसंवर्धन आणि सौंदर्य प्रसाधन उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतही यावेळी महाराष्ट्र आणि जपानच्या शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाली। भारतीय संस्कृतीत नद्यांचं पवित्र स्थान लक्षात घेता त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं। सागा प्रांतामधील संस्थांबरोबर संयुक्त संशोधन, विद्यार्थी देवाणघेवाण आणि तांत्रिक सहकार्याच्या शक्यता यावेळी चर्चा झाली।